नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे पौर्णिमा आणि मी आज शेवाळ्याची खीर दाखवणार आहे तुम्हाला। हे बघा, आता इथे मी दूध गरम करायला ठेवते। हे दूध मी अर्धा लिटर घेतलेलं आहे। ही खीर मी तिघांना पुरेल अशी करणार आहे। हे बघा, आता आपल्याला हे दूध गरम करत ठेवायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी पण ऍड करू शकतो थोडंसं। आता आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे दुधाला। आणि आता हे मी इथे गरम करत ठेवले, उकळी येऊ द्यायची छानपैकी। मग उकळी आल्यानंतर म्हणजे ह्याला साधारण आपल्याला 20 मिनिटं असं गरमला ठेवायचं आहे। छान उकळी आली का मग त्याला पुढं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आपलं आता इथे दूध छान उकळतंय। आता मी हे दूध थोडंसं साईडला काढून घेणार आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये ज्या शेवाळ्या ॲड करायच्या आहेत ना, त्या मी थोडंसं तुपामध्ये रोस्ट करून घेणार आहे। बघू शकता आपली कढई अशी छान अशी गरम झालेली आहे। आता मी त्याच्यामध्ये ना शेवाळ्या थोडंसं रोस्ट करून घेणार आहे। त्या रेडीमेडच आहेत। छान आता आपल्याला हे बघा खालून गोल्डन होत आहे, तसे गोल्डन होऊ द्यायचे छान। ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं तूप पण ॲड करणार आहे। आता मी तूप टाकलं ह्याच्यामध्ये। हे बघा, छान गोल्डन ब्राऊन झालाय त्याचा कलर। आता मी हे काढून घेणार। हे बघा, बघू शकता तुम्ही। आता हे आपलं दूध इथे ठेवणार मी आणि हे आपल्या शेवाळ्या आता दुधामध्ये ॲड करून घेणार। आपल्याला ना आता साखर नाही टाकायची, कारण हे शेवाळ्या छान दुधामध्ये शिजल्या पाहिजे। जर आपण पहिले साखर टाकली तर आपल्या शेवाळ्या शिजल्या नाही जाणार। ह्याला काही वेळ नाही लागत तरी पण। मागे तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल, आमच्या इथे आरती चालू आहे देवाची। हे बघा, आता ह्याला छान असं आपल्याला शेवाळ्या शिजेपर्यंत म्हणजे 5 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायचे दुधाला। आणि कलर पण किती सुंदर येतोय बघा, घट्ट होतंय मस्त दूध। आता मी ह्याच्यामध्ये विलायची पावडर, चारोळी आणि ड्रायफ्रूट ॲड करून घेणार आहे। आता याला छान उकळी येऊ देईल, नंतर साखर घालेल। बघू शकता आता आपले छान असे शेवाळे हे बघा याच्यामध्ये शिजत आहेत छान। आता मी ह्याच्यामध्ये चारोळी घालून घेणार आहे। छान अशी चारोळी घालणार, त्याला मिक्स करणार। आपल्याला ना शेवटी विलायची पूड घालून घ्यायची आहे। आता मी ह्याच्यामध्ये ना साखर ॲड करून घेणार आहे, कारण आपल्या शेवाळ्या छान शिजलेल्या आहेत। आता आपल्याला परत ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पण ॲड केलेले आहेत, पावडर टाकलेली आहे त्याची। छान अशी आपली घट्ट आणि ठीक मस्त झटपट खीर होते तयार आपली। आता आपलं छान दूध 5 ते 7 मिनिटं मस्त उकळून झालेलं आहे, सॉरी खीर। तर आता मी ह्याच्यामध्ये विलायची पूड टाकून घेणार आहे। मी विलायचीच्या वरच्या कवर सगळं टाकते, कारण छान पण दिसते आणि फ्लेवर पण छान येतो त्याचा। शेवटी विलायची पूड कशामुळे टाकायची, कारण मग आपण जर आधी विलायची पूड टाकली तर त्याचा स्मेल उडून जातो, त्याच्यामुळे शेवटी टाकायचं। आता आपली मस्त अशी खीर तयार झालेली आहे। आणि ही माझी खिरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही पण या खीर प्यायला। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।